तर मित्रांनो, आज माझ्याबरोबर घडलेली मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यावरून तुम्हाला वाटेल की मनात भाव असला तर देव कुठेही भेटू शकतो. तर मित्रांनो, आज मी मालवणच्या तोंडवळी बीचवरती शांतपणे फिरत होतो. समुद्र, वारा आणि मनात एक वेगळेच सुकून होते. तेवढ्यातच वाळूत काहीतरी वेगळे दिसले. समोर पाहतो तर काय, शंकर भगवानांची पिंड होती. क्षणभर मला विश्वासच बसला नाही. समुद्रातून वाहून आलेली ही पिंड असावी, पण ती पाहताच मन पूर्णपणे पॉझिटिव्ह झाले. कधीकधी देव स्वतःच भेट देतो, फक्त मन उघड असायला हवं असं वाटतं. हर हर महादेव. ही शंकराची पिंड मला समुद्रात मिळाली आणि मी ती पुन्हा जिवंत केली. ओम नमः शिवाय. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी मालवणच्या तोंडवळी बीचवरती फिरत होतो आणि अचानक मला समुद्रात वाहत आलेली ही शंकराची सुंदर अशी पिंड सापडली. पहिल्यांदाच बघितल्यावर मला विश्वासच बसला नाही की मूर्ती पूर्णपणे सुरक्षित होती. फक्त नागाच्या भागात थोडीशी क्रॅक झाली होती. मी ठरवलं की ही पुन्हा नव्यासारखी बनवायची. ती सुकवली, क्रॅक्स भरून घेतली आणि मग सुरू झाला रिनोव्हेशनचा प्रवास. हळूहळू पेंटिंग करत करत ही पिंड पुन्हा जिवंत झाल्यासारखी वाटू लागली आणि आता ही आहे फायनल तुमच्या समोर. कशी वाटली तुम्ही मला नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही आवडली असेल तर कमेंट करा. जय भोलेनाथ.